आता नेमका आमचा एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं रे दादा? गाडीचा हॉर्न बंद पडलाय. त्या लोकांना, त्या माणसांना धड बोलायची पण पद्धत नाहीये. आम्ही लेडीजवर आम्हाला असा हात करून आम्हाला सांगतात इथून निघा तुम्ही. गुड मॉर्निंग एव्हरीवन, हिअर इज द डे 2. आज आम्ही हम्पी डिस्कवर करायला जाणार आहोत. लोटस महल, प्रसन्न विरूपाक्ष मंदिर, महानवमी डिब्बा, जय विठ्ठला टेम्पल, हजरा रामचंद्र मंदिर, एलिफंट स्टेबल, अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत. खूप एक्सायटेड आहे. खूप छान वाटतंय. काल आम्हाला पोचायलाच 12 वाजले, दुपारचे 12 वाजले. सो खूप धमाला झालं होतं. सो आम्ही जास्त कुठे गेलो नाही. काल आम्ही बियर सँक्च्युरीमध्ये जीप सफारी केली. ती 2 तासाची होती आणि आम्हाला पोचायलाच तिथे 4 वाजले. सो आम्ही नंतर हम्पी बाजारला गेलो, जराशी शॉपिंग वगैरे सगळं झालं आणि मग डिनर करून लगेच झोपलो. खूप धमाला झालं होतं त्यामुळे. आत्ता वाजलेत 7:30. आता आम्ही ब्रेकफास्ट करू आणि मग हम्पी डिस्कवर करायला जाऊ. आता हम्पीच्या ज्या मी मगाशी बोलली त्या प्लेसेस व्हिजिट करायला आलोय आणि आता नेमका आमचा एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं रे दादा? गाडीचा हॉर्न बंद पडलाय. आता काय करायचं? नेमका आता कोणी खालाय ते माहिती नाही. उंदराने खालाय. हे उंदीर आवाजच काम आहे नक्कीच. आणि काल आम्ही हम्पी बाजारला गेलेलो, जिथे गाडी पार्क केली तिथे मोठा उंदीर मामा दिसलेला. हे बहुतेक त्यानेच काम केलंय. आता बघू कुठे गॅरेज मिळते का. काम तर करावं लागेल. इथे ॲक्च्युली रस्ते खूप छोटे छोटे आहेत. सो हॉर्नची तर गरज लागणार आहे. तुम्ही जर तुमची गाडी वगैरे घेऊन येत असाल तर नीट सगळं चेक करूनच या. आता आम्ही बघतो आम्हाला कुठे काय, नाही तर सांभाळून गाडी चालवायला लागणार आहे. दुसरा काय ऑप्शन नाही. विजया विठ्ठला टेम्पल हे हम्पीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प म्हणून ओळखलं जातं. वास्तुशिल्प कलेने सर्वश्रेष्ठ असणारं हे विजया विठ्ठल मंदिर. या विठ्ठल मंदिरासमोर भव्य असा कोरीवकाम केलेला दगडी रथ आहे. हा दगडी रथ भगवान विष्णूंचे वाहन गरुड यांना समर्पित आहे. याच्या पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता आपण चंद्रशेखर मंदिर बघितलं तर तिथून तुम्हाला 5 मिनिट्सच्या अंतरावर सरस्वती मंदिर तुम्हाला समोर दिसत असेल. इकडे गाडी वगैरे काहीच येत नाही. तुम्हाला वॉकिंग करून यावं लागेल. हे फक्त 2 व्हीलरच आतमध्येपर्यंत तुम्ही आणू शकता. 4 व्हीलर तुम्ही नाही आणू शकत. सो तुम्हाला चालतच इथे आतमध्ये यावं लागेल. तर आपण आता आलोय सरस्वती मंदिरमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम फुल प्रकाश आहे. तर मी तुम्हाला आता लाईट दाखवते की त्यांनी कुठल्या लाईटने एवढा प्रकाश येतो ते मी आता तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता कुठलीही लाईट किंवा काहीच नाहीये. हा नॉर्मल आपला सूर्यप्रकाश आहे. त्याच्याच प्रकाशाने एवढं हे मंदिर असं पूर्ण उठून दिसतंय. आपण हम्पी मधल्या सरस्वती मंदिरात आहोत. इथे सध्या सरस्वतीची मूर्ती नाहीये, पण तिचं चैतन्य या मंदिरात आजही आहे. तर तिच्यासाठी 2 ओळी मी गाते. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी
जय शारदे वागीश्वरी। क्वीन्स बाथ, राणीचे स्नानगृह, ही वास्तू स्थापत्य शैलीचा सुंदर नमुना आहे। सरोवराचे पाणी एका दगडी पन्हाळीतून नाल्यातून स्नानगृहात सोडत असत। डिब्बा ही एक विशाल पाषाणाची वेदी आहे। या वेदीवर हजार राम मंदिर, शिकारीची दृश्ये, आकर्षक नृत्य मुद्रा आणि पौराणिक प्रसंग आश्चर्यकारक रीतीने शिल्पित केलेले आढळतात। काळ्या दगडाची पुष्करिणी ही एक संपूर्ण काळ्या पाषाणात बनवलेली पायऱ्या पायऱ्यांची स्थापत्य रचना आहे। हजार रामचंद्र मंदिर हे मंदिर विजयनगरच्या राजगृह परिसरात आहे। मंदिराच्या भिंतींवर रामायण आख्यायिकेमधील रामाच्या उठाव कामाची शिल्प कोरलेली आहेत। विशेष म्हणजे हा काळा दगड पॉलिश केलेला ग्रॅनाइट असावा असे वाटते। लोटस महल, कमळ महल। कमळ महल ही हम्पी येथे एक महत्त्वाची धर्मनिरपेक्ष रचना आहे। कमळ महालास चित्रांगी महाल म्हणून देखील ओळखले जाते। दगडांच्या तुकड्यांपासून निर्मित आणि छान प्रकारे गिलावा दिलेली ही 2 मजली रचना। एलिफंट स्टेबल, गजशाळा। राजांच्या प्रमुख हत्तींना राहण्यासाठी ही 11 मोठ्या दालनांची गजशाळा बांधली गेली आहे। एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी येथे मध्ये मध्ये छोटे दरवाजे आहेत। भोजनशाळा, फीडिंग हाऊस। हम्पीच्या वाटेवर कमलापूर हम्पी रस्त्यावर ही भोजनशाळा स्थित आहे।
विरूपाक्ष मंदिर. हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या बरेच खाली आहे, म्हणूनच ते भूमिगत शिवमंदिर म्हणूनही लोकप्रिय आहे. आता आम्ही बऱ्याच आता प्लेसेस व्हिजिट करून झाल्यात आणि आता वाजलंय 2:30. आता खूप भूक लागले, सो इथेच कमलापूरमध्ये हम्पी पॅराडाईज रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे आम्ही जेवायला आलोय आणि आता जेवून मग पुढचं काय असेल त्या सगळ्या प्लेसेसला जाऊ. आता जस्ट जेवण झालं. जेवण ओके होतं, साऊथ इंडियन टाईपचं, त्यामुळे ठीक होतं. मला जास्त काय आवडलं असेल आम्हाला तर ते स्टार्टर खूप छान होतं, वेगळीच टेस्ट होती. बोनलेस पीस होते, ठीक होतं, पण जेवण ओव्हरऑल ठीक होतं. अंजनाद्री पर्वत ही एक उंच टेकडी आहे जी कोप्पल जिल्ह्यात आहे. टेकडीच्या माथ्यावर मारुतीरायाचे मंदिर आहे. या मंदिरात जायला सुमारे 575 पायऱ्या आहेत. अंजनाद्री पर्वतच्या फुल व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली, जय श्री हनुमान. जय श्रीराम. सो फायनली आम्ही 575 पायऱ्या चढून अंजनाद्री पर्वतला आलो. एवढं काही वाटत नाही, शेवटी मारुतीरायाचीच कृपा. दर्शन पण खूप छान झालं, क्लायमेट पण खूप मस्त आहे. मम्मी पप्पांना विचारूया त्यांना कसं वाटलं, काही त्रास वगैरे काही वाटला का चढताना, काय वाटलं, कसं वाटलं तुम्हा लोकांना? एकदम छान, काही वाटलं नाही असं चढताना. आणि रामाचं आणि हनुमानाचं नाव घेत चालायचं, एकदम मस्त, एकदम छान. जय श्रीराम, जय बजरंगबली की जय. గట్టిగా మళ్ళీ जय जय बडीशेप, जय बडीशेप. ఇట్లా పెట్టి तर आमचं खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही त्याच पायऱ्या सगळ्या उतरत चाललोय. तुम्ही लोकांचा उत्साह बघू शकता, किती लोक, किती कॉन्फिडेंटली, किती आनंदाने लोक इथे येत आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंगबली, जय 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 बजरंगबली की जय. मारुतीनी पूजल गणमुगा చేసేము రావ రావయ్యా కాపాడ రావయ్యా, రావ రావయ్యా కాపాడ రావయ్యా, దీవించారావేమయ్యా ఓ
प्रॉब्लेम झालेला तो दादाने सॉल्व्ह केलेला, पण आता परत तसं होऊ नये त्यासाठी एक जालीम उपाय करतोय. तर आपण त्यालाच विचारू, तू काय करतोयस? तंबाखू आहे. तंबाखू आपण आपल्या बोनेटमध्ये बांधल्याच्या नंतर जेव्हा आपली गाडी आपण फिरून येतो, गरम होते, त्यावेळी एक तंबाखूचा एक आपण मराठीत त्याला बोलायला गेलं तर एक धुस्कार बोलतो आपण, नाकात जे आपल्या जातो. तसंच गाडी गरम झाल्याच्या नंतर तंबाखू जेव्हा त्याचा वास येतो, तर पूर्ण वास जो आहे तो जमा झाला तर त्याच्यामुळे उंदीर गाडीत येत नाही. वेगळाच उपाय पण युजफुल आहे. तुमचा पण असा कधी प्रॉब्लेम झाला तर हा उपाय नक्की करा, म्हणजे उंदीर मामा काही तुमच्या गाडीला करणार नाही. एक आहे की तंबाखू खायला बंदी आहे, पण त्याचा उपयोग गाडीसाठी खूप चांगल्या प्रकारे होतो. सो तुम्ही तो घेऊ शकता आणि वापर करू शकता. बघू शकता इथे जी सिल्वर कलरची टेप दिसते ती वायर हॉर्नची आहे आणि ती उंदर मामाने खाल्लेली. दादाने ते सगळं ठीक केलं होतं, पण आता आपला जालीम उपाय झाला. सो तुमच्या पण गाडीसोबत असं काही झालं, उंदीर मामाने असं काही खाल्लं कुठली वायर, तुम्ही हा उपाय नक्की करा. सो आता वाजलेत 9 आणि आत्ता आमचं डिनर वगैरे सगळं झालं. आज खूप मजा आली, खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप मस्त वाटलं. आणि अंजनाद्री पर्वतला जायचं आमचं म्हणजे जायचं होतंच, बट होण्या चालू होतं, बट खूप मस्त वाटलं. जायचं नाही होण्या करता आम्ही गेलो आणि दर्शन पण खूप मस्त झालं. त्याचे तुम्हाला सर्व ब्लॉग्स बघायला मिळतील, ते नक्की बघा. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. सो हिअर इज द एंड ऑफ द डे. आपण आता भेटूया उद्याच्या भागात. बाय, गुड नाईट. रुको जरा सबर करो. मी हे हॉटेल बुक केलं होतं, आम्ही ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये बुकिंग केलेली आणि एकदम फालतू, एकदम थर्ड क्लास हॉटेल आहे. इथे लोक येतात, इथे लोक एवढा प्रवास करून येतात, तर एक आपली हे असते की आपण आराम करू, इथे येऊन आपल्याला लगेच आरामात रूम मिळेल, एक जरा फ्रेश होऊ. तर इथे काहीच नाही. मॅनेजरपासून सगळी लोक इतकी थर्ड क्लास आहेत ना, त्यांना लेडीजशी बोलायची पण मॅनर्स नाहीत. तर मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेन की ह्या हॉटेलला कधीच येऊ नका, कोणीच येऊ नका. म्हणून मी नक्की सजेस्ट करेन. मी गुगलवर पण तू रिव्ह्यूज देईन. अजिबात इथे येऊ नका. एकदम थर्ड क्लास म्हणजे थर्ड क्लासमधलं थर्ड क्लास हॉटेल आहे. तुम्ही अजिबात इथे येऊ नका.